कोट्यवधी रुपये खर्च करून छत्रपती संभाजीनगर ते पैठण या महामार्गाचं काम सुरू आहे। पण काम पूर्ण होण्याआधीच या महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा अर्धा भाग चक्क कोसळलाय। जोरदार पाऊस आला आणि हा पूल एका बाजूने पत्त्यासारखा कोसळला। त्यामुळे या कामाच्या दर्जावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। कोसळलेल्या पुलाबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। काही दिवसांपूर्वी नांदेड येथील एका पुलाचं काम सुरू होतं आणि त्यापूर्वीच हा पूल कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला होता। आता असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय। मी सध्या छत्रपती संभाजीनगर पैठण जो राष्ट्रीय महामार्ग आहे ज्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणी उभा आहे। मात्र उद्घाटनापूर्वीच हा पूल या पुलाचा एक अर्धा भाग कोसळलेला आहे। जोरदार पाऊस या ठिकाणी झाला होता आणि त्यानंतर हा पूल कोसळलेला आहे। बिडकीन म्हणून गाव आहे आणि या बिडकीन गावाजवळ हा पूल आहे आणि हा पूल अक्षरशः एका बाजूने अर्धा पूर्णपणे कोसळलेला आहे। त्याचे हे स्लॅबचे तुकडे देखील तुम्हाला दाखवतो। याची जाडी बघा। हे सगळे हे जे मटेरियल पडलेलं दिसतंय किंवा हे जे स्लॅब पडलेलं दिसतंय हे सगळं आता उचलून वरती ठेवण्यात आलेलं आहे। हा सगळा भाग या परिसरातला कोसळलेला आहे। जो एका पावसात हा सगळा स्लॅब कोसळलेला आहे। त्यामुळे या सगळ्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। हा छत्रपती संभाजीनगर आणि पैठणला जोडणारा मार्ग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी हा पूल कोसळलेला आहे बिडकीनला